आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की कदमांना सरकारांनी माफ करून घरात घेऊन येतात. सरकारांना दुसरे कपडे देतात आणि त्यांना फ्रेश होऊन बाहेर यायला लावतात. तेव्हा सरकार गारठलेले असल्यामुळे आप्पी त्यांना बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून नवीन कपडे घालायला देते. सरकार आणि रुक्मिणी आपल्या फ्रेश व्हायला जातात. तर इकडे रुपालीने मोठा तमाशा घातलेला असतो. कदमांनी सरकारांना माफ केल्यामुळे रुपाली फार चिडलेली असते. ती सगळ्यांना सुनवत असते. रुपाली धमकी देते की जर सरकार या घरात राहिले तर घर कधीच शांततेत होऊ शकत नाही. यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. आणि स्वप्नीलला म्हणते की काय हो, तुम्ही शांत काय बसलायत, तुम्ही सरकारांना माफ केलं? त्यावर स्वप्नील म्हणतो की रुपाली, मी त्यांना माफ केलेलं नाही आहे, पण तू समजून घे. सरकारनं माफ केलंय म्हणजे नक्कीच त्याच्या मनात काहीतरी असेल. तो त्यांचा निर्णय आहे की सरकारांना माफ करायचं की नाही, पण मी कधीच सरकारांना माफ करणार नाही. रुपाली बोलते की मग झालं तर आता या घरात सरकार राहतील, नाहीतर आम्ही राहू. आप्पी आणि अर्जुन भाऊजी, आता तुम्ही दोघांनी ठरवायचं की तुम्हाला कोण महत्त्वाचं आहे. सरकार महत्त्वाचे आहेत की तुमचा भाऊ 7 वर्ष जो तुमच्यासोबत होता तो महत्त्वाचा आहे. असं म्हणून झाल्यानंतर एकदम म्हणतात की अगं रुपाली, तू समजून तर घे ना. अगं तो माझा भाव आहे, मी माफ केलं, तू पण सोडून दे ना, कशाला एवढं सगळं मनात धरते. आणि बापू म्हणतात की अगं रुपाली, एवढं मनाला धरून नाही ग चालत. अख्खं आयुष्य आपण ज्या माणसांसोबत काढायचं आहे, रक्ताच्या नात्यांना असं दूर लोटून नाही चालत. रुपाली म्हणते की हे खूप झालं, हे सगळं मी ह्याच्यासाठी केलं की हे सगळे घरातून निघून जातील, पण हे काय मी बघते सगळं उलटच चाललंय. तेव्हा स्वप्नील विचारतो, म्हणजे रुपाली तू नक्की काय केलंयस? तेवढ्यात सरकारसुद्धा आणि रुक्मिणी बाहेर येऊन उभे राहतात. रुपाली म्हणते की काय केलंय म्हणजे? स्वप्नील म्हणतो की तू आत्ता काय बोललीस? रुपाली म्हणते की हो, हे सगळं मीच केलंय, मीच सरकारांना बोलवून घेतलेलं. यावर स्वप्नील खूप चिडतो आणि म्हणतो की अगं रुपाली, तू काय केलंयस या ठिकाणी, तुला कळतंय का? रुपाली म्हणते की हो, मी काय केलंय हे मला नक्कीच आणि चांगलंच माहिती आहे. या लोकांना हकलून काढण्यासाठी मी हे सगळं केलं, पण कदम एवढ्या लवकर माफ करतील मामांजी हे माझ्या अपेक्षित नव्हतं. त्यावर स्वप्नील म्हणतो की तू खूप चुकीचं केलंस. रुपाली म्हणते की कारण मला कधीच आप्पीला आणि भाऊजींना एकत्र येऊ द्यायचं नाही आहे. मला कधीच त्यांचा सुखी संसार बघवणार नाही. त्या लोकांनी जे माझ्या संसाराची वाट लावली ना, यामुळे मी कधीच अपर्णाला आणि भाऊजींना एकत्र येऊ देणार नाही. यासाठी मी सरकारांना फोन करून बोलवला की सरकार आल्यानंतर घर पूर्ण तुटेल आणि अर्जुन भाऊजी अमोलला घेऊन आपल्या घरी येतील, म्हणजे अमोलसुद्धा आपल्यासोबतच कायम राहील आणि आप्पीसुद्धा आपल्या घरापासून दूर राहील. हे सगळं ऐकून स्वप्नीलचे डोळे चक्रावतात आणि रुक्मिणीचा राग अनावर होऊन रुपालीच्या कानफाडात मारते. हे सगळं बघून सगळ्यांना घरातल्यांना खूप धक्का बसतो. त्यावर रुपाली म्हणते की तुम्ही माझ्या कानफाडात मारली, तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही कुठल्या तोंडाने माझ्यासमोर उभं राहताय? जेव्हा तुमचा नवरा भाऊजींच्या आईला असाच मरणाच्या दारात सोडला तेव्हा तुमचा कुठं गेलेला हो एवढा हिंमत? आधी जर एवढी हिंमत दाखवली असती ना, तर अर्जुन भाऊजींची आई आज जिवंत असते आणि त्यांना एवढं भोगावं लागलं नसतं. रुक्मिणी म्हणते की रुपाली, तू झालेल्या गोष्टी परत परत काढून आठवण करून देऊ नकोस. मान्य आहे आम्ही चुकलो, पण तुझ्या इतका आम्ही कोणाचा संसार मोडायला गेलेलो नाही. स्वप्नीला राग अनावर झाल्यामुळे स्वप्नील रुपालीला म्हणतो की रुपाली, मी तुला आधी पण सांगत होतो की अर्जुनच्या आणि अपर्णाच्या संसारापासून लांब राहा. मी तुला इतक्या वेळा सांगून सुद्धा तुझे प्रयत्न चालूच आहेत. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. रुपाली म्हणते की मला हा एकच आणि योग्य मार्ग दिसला भाऊजींना आणि अपर्णाला लांब करण्याचा. त्यावर स्वप्नील म्हणतो की रुपाली, आता तू माझ्या मनातून पूर्ण उतरत चाललीस, प्लीज माणूस म्हणून तरी व्यवस्थित वाग अगं. त्यावर रुपाली म्हणते की तुम्ही मला तर माणुसकीच्या गोष्टी सांगूच नका. इतके वर्ष अपर्णावर राग धरून बसला आणि आले की तुम्ही सुद्धा बदललात. त्यावर स्वप्नील म्हणतो की बास रुपाली, आता तुला चांगल्या भाषेत कळत नाही, तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. रुपाली म्हणते की काय म्हणताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का? जेव्हा हे कोणी नव्हतं तेव्हा 7 वर्ष मी तुमची साथ दिली आणि आत्ता तुम्ही मला घरातून बाहेर काढताय. स्वप्नील म्हणतो की रुपाली, आता तुझं खूप डोक्यावरून पाणी झालं, तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. असं म्हणून स्वप्नील रुपालीच्या हाताला धरतो आणि बाहेर आणून ढकलतो. सगळे स्वप्नीलच्या मागे 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 येऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. आप्पी स्वप्नीला म्हणते की अहो दादा,
तुम्ही जरा ऐकून तर घ्या ना, कशाला त्यांना काढताय, झाली त्यांची चूक, पण त्यांनासुद्धा कळेल, त्यांना थोडासा वेळ द्या, त्यांच्या मनात आमच्याबद्दल राग आहे, तो वेळेनुसार जाईलच की. रुपाली म्हणते की अपर्णा, तुझं हे गोड वागणं ना बंद कर, तू किती पाताळ यंत्री आहेस ना ते माहीत आहे, स्वतःच्या अंगावर आलं की कसं दुसऱ्याच्या अंगावर ढकलायचं हे तुला व्यवस्थित माहिती आहे. स्वप्नील म्हणतो की बास रुपाली, यार पुढे एक शब्दसुद्धा बोलू नकोस आणि इथून चालती हो. रुपाली म्हणते की तुम्ही मला घराबाहेर काढलात, मी पण बघतेच तुम्ही माझ्याशिवाय किती दिवस राहताय, आणि ती तिथून निघून जात असते. तेवढ्यात आप्पीला धमकी देते की अपर्णा, नाही तुझा संसार आणि तुला बर्बाद करून टाकलं ना तर नावाची रुपाली नाही मी, असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे स्वप्नील आपल्या डोक्याला धरून रडत बसलेला असतो आणि अपर्णाची आणि अर्जुनची माफी मागतो आणि म्हणतो की अपर्णा, मला खरंच माफ कर, मी कुठल्या तोंडाने माफी मागू खरं तर मला कळत नाही. रुपाली असं काही करेल याची मला खरंच अपेक्षा नव्हती, पण तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो. अपर्णा म्हणते की तुम्ही माफी मागू नका सर, तुमची पण यात काही चूक नाही आहे, खरं तर कुठेतरी माझीच चूक आहे जे मी असं वागले. अर्जुन म्हणतो की दादा प्लीज तू रडू नकोस, रडायचं थांब ना, आता जे झालं त्याला आपण काही करू शकत नाही, पण तू वहिनींना घरातून बाहेर काढून चूक केलीस असं मला वाटतं. स्वप्नील म्हणतो की नाही अर्जुन, तिला थोडे दिवस बाहेर राहू दे, तिला तिची चुकीची जाणीव लवकरच होईल आणि तिची जाणीव झाली की ती आपोआप व्यवस्थित वागेल याची मी आशा करतो, आणि ती नक्की चांगली वागेल याचा मला विश्वास आहे. त्याशिवाय जर तिला घरातून बाहेर काढलं नसतं तर तिला तीच बरोबर आहे असं कायम वाटलं असतं, आणि हे मला कधीच नको आहे. तिच्यामुळे ऑलरेडी घराला खूप त्रास झाला आहे आणि अजूनसुद्धा तिच्यामुळे घराला त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही. आपी म्हणते की अहो सर, पण तुम्ही काढलं, तुम्ही विचार केला का ती कुठे जाईल? स्वप्नील म्हणतो की हो मला माहीत आहे ती आर्याकडे जाईल, म्हणून तर मी तिला घरातून बाहेर काढलं, ती बघ आर्याकडेच जाणार. आपी म्हणते की बरं ठीक आहे, आपण सगळ्यांनी घरात येऊन जरा शांततेत बोलूया का? सरकार मान खाली घालून उभे असतात तेव्हा कदम त्यांना म्हणतात की भावड्या दादा, तुझ्यामुळं काय सुद्धा झालेलं नाही, हे सगळं रुपालीनं केलं आहे ना. तेव्हा सरकार म्हणतात की ते रुपालीनं बरं झालं केलं, यामुळे आपल्या दोघातला तरी दुरावा दूर झाला. कदम म्हणतात की हो, कुठे काहीतरी वाईट होतं तिथे काहीतरी चांगलंसुद्धा होत असतं. बापू म्हणतात की जाऊ द्या, शेवट गोड झाला ना हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही भाऊ भाऊ एवढ्या वर्षाचं दुरावलेलं नातं एकत्र झालं, ह्यामुळे खरंच खूप बरं झालं. आणि बापू म्हणतात की मोना आप्पे, आज काहीतरी गोड जेवायला बनव. कदमसुद्धा गोड जेवायला बनव असे म्हणतात. आप्पी म्हणते की बरं ठीक आहे, पण आप्पीला रुपालीची काळजी सतावत असते. रुपालीला घरातून बाहेर काढल्यामुळे मोनासुद्धा चांगलीच हादरलेली असते आणि वटणीवर येते आणि म्हणते की बापरे, रुपालीताईंनी एवढं केलं तर त्यांच्या नवऱ्यांनी घरातून बाहेर काढलं, मी रुपालीताईंना साथ देते, हे जर यांना कळालं आणि यांनीसुद्धा मला असंच घराबाहेर काढलं तर नाही, मी असं होऊ देणार नाही, असं म्हणून मोना आपली स्वयंपाक करायला जाते. सगळं गोड झाल्यामुळे सगळेजण घरातले खुश असतात, पण रुपालीच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत असतं. आता आपल्याला पुढच्या भागात नक्की पाहायला भेटेल की पुढं काय इंटरेस्टिंग घडतं आहे. आपल्या चॅनलसोबत जोडून राहावा, आणि माझ्या चॅनलला तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.